नेक्स्ट सम. अजून कुठलं घ्यायचं? ओके. 11 पाय अपॉन 18 रेडियन्स करा कन्वर्ट. काय करणार? बोला. 11 पाय अपॉन 18 इंटू. बोला काय करायचंय पुढे? पाय अपॉन 1. क्लिअर? क्लिअर? हो. हो सर. कन्वर्जन ऑफ डिग्री टू रेडियन्स और रेडियन्स टू डिग्री. ओके, हा पार्ट खूप वेळा लागतो. ओके, अजून एक प्रकार होता वाटतं या सिलेबस मध्ये, नवीन सिलेबस मध्ये काय दिलंय का बघू. कन्वर्जन ऑफ डिग्री इंटू रेडियन, डिग्री मिनिट्स सेकंड्स असा एक पार्ट पूर्वी होता. या न्यू सिलेबस मध्ये काय कव्हर केलंय का त्यांनी बघूया. ओके, conversion of degree into degree minutes seconds. okay. दिलेल्या डिग्रीला डिग्री मिनिट्स आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. पूर्वी हा पार्ट 10वीला पण होता, आता मला माहिती नाही तुमच्या सिलेबस मध्ये होता की नाही. 1.83. ओके, 183.5 डिग्री. याला आपल्याला कन्वर्ट करायचंय डिग्री डिग्री मिनिट्स अँड सेकंड्स. आता ही कन्वर्जनची प्रोसेस काय आहे ती समजून घ्या. ह्यातला हा जो 183 जो आहे, दिस वन, हा डिग्री मध्येच आहे, त्याला डिग्री मध्येच ठेवायचा आपल्याला. 183 डिग्री प्लस हा जो 0.7 आहे, जो फ्रॅक्शनल पार्ट ऑफ डिग्री आहे, त्याला कन्वर्ट करायचं मिनिट मध्ये. त्यासाठी फ्रॅक्शनल पार्टला 60 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, कारण 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आवर. म्हणजे हा होईल 183 डिग्री प्लस 42 मिनिट्स. मिनिट्स आणि साइन बघा, दिस इज द साइन फॉर मिनिट. म्हणजे हे सगळं झालं 183 डिग्री 42 मिनिट्स. परत जर रिपीट करतो, डिग्री मधला जो फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.7, त्या फ्रॅक्शनल पार्टला 60 ने मल्टिप्लाय केलं की तुमचं मिनिट्सचा पार्ट तयार होतो. तो मिनिटचा पार्ट डिग्रीच्या शेजारी जोडून टाकायचा. ओके, अजून एक बघू. 245.33 डिग्री. ह्यातला 245 डिग्री ऍज इट इज ठेवायचा, त्याला हात लावायचा नाही, तो पूर्णांक आहे. प्लस 0.33 ला 60 ने मल्टिप्लाय करायचं. क्लिअर? येस और नो? येस. येस सर. म्हणजे हा 245 डिग्री ऍज इट इज प्लस. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं जायचं असेल तर हा जो 0 आहे इथला 60चा 0 जो आहे तो काढून टाकायचा आणि हा डेसिमल पॉईंट एक घर पुढे सरकवायचा. म्हणजे 3.3 ला 6 ने मल्टिप्लाय केलं, 7×3=18, एक राहिला, 7×3=18 आणि 19. क्लिअर? क्लिअर? येस. म्हणजे हे Yes. झालं 240. बोला बोला, कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. हॅलो. आता या मिनिट मध्ये एक फ्रॅक्शनल पार्ट तयार झालाय बघा. या मिनिट मध्ये फ्रॅक्शनल पार्ट तयार झालाय, तो झालाय 0.8. त्याला परत 16 मल्टिप्लाय करायचं. का?
तर 1 मिनिट इज नथिंग बट 60 सेकंड्स, आणि आपल्याला सेकंदामध्ये पण आन्सर करता येतं. म्हणून मिनिटचा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे, मिनिटच्या इथला जो काही डेसिमल पॉईंट मधला पार्ट आहे, त्याला परत 60 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर होईल 245 डिग्री 19 मिनिट्स. आता हा परत 0 आहे, 60चा 0 आहे, तो हा डेसिमल पॉईंट पुढे शिफ्ट करण्यासाठी वापरला. तर 8 6 48. आता इथे सेकंद झाले म्हणून याला डबल डॅश. सिंगल डॅश नोटेशन करतो मिनिटचं, डबल डॅश नोटेशन करतो सेकंदाचं. म्हणजे डिग्रीचं कन्व्हर्जन डिग्री मिनिट्स आणि सेकंड मध्ये करायचं असेल तर डिग्रीतल्या फ्रॅक्शनल पार्टला पहिल्यांदा 60 ने मल्टिप्लाय करायचं. आलेलं उत्तर मिनिट मध्ये असेल, त्या मिनिटच्या पार्ट मध्ये परत जर का फ्रॅक्शनल पार्ट आला तर त्या फ्रॅक्शनल पार्टला परत एकदा 60 ने मल्टिप्लाय करायचं. आलेलं उत्तर हे सेकंदामध्ये असेल. बरोबर. मिनिट साठी खूण आहे डोक्यावरती सिंगल डॅश आणि सेकंदासाठी डोक्यावरती डबल डॅश. आता एखादा म्हणजे सर इथे 48.3 आला असतं तर काय केलं असतं, तर 3 सेकंदाचे पण फ्रॅक्शनल पार्टचे आपण फर्दर डिव्हिजन करू शकतो मायक्रो सेकंद, पण ते आपल्या सिलेबस मध्ये नाही. म्हणजे चुकून जर का इथं एखादं कॅल्क्युलेशन असं आलं असतं, फॉर एक्झाम्पल 48.3, तर लिहिताना आपण 48च लिहिलं असतं, 0.3 ला ड्रॉप करून टाकलं असतं. बरोबर. पण इथे जर का असं आलं असतं 48.9 फॉर एक्झाम्पल 48.9, तर आपण 48 न लिहिता 49 लिहिलं असतं सेकंड्स. ओके. 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा नंबर असेल तर तो ड्रॉप होत असताना निघून जाताना अलीकडचा नंबर 1 ने वाढतो. ओके. हे फिजिक्सचे सर पण तुम्हाला परत एकदा समजून सांगतील प्रॅक्टिकलच्या सेक्शनच्या वेळेस. ओके. ट्रंकेट करणं म्हणतात त्याला शॉर्ट मध्ये. पॉइंटच्या पुढचा डिजिट हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर तो काढून टाकताना अलीकडचा डिजिट 1 ने वाढतो. ओके. तर सेकंदामध्ये जर का फ्रॅक्शनल पार्ट आला तर तो कन्सिडर करायचा नाही, कारण मायक्रो सेकंड आपल्याला इथे बघायचे नाहीयेत. आपण फक्त डिग्री मिनिट्स आणि सेकंदापर्यंतच कन्व्हर्जन करणार आहोत. मायक्रो सेकंद हा पार्ट आता तुमच्या सिलेबसच्या अंडर येत नाही. मायक्रो सेकंद पण करावा लागतो. ओके. पण ते तुमचं इंजिनिअरिंग साईडला गेल्यानंतर तुम्हाला येईल ते कन्व्हर्जन. तर त्यावेळेस हे सगळं लक्षात यायला पाहिजे, कारण तिथे तुम्हाला कोणी हे समजून सांगणार नाहीये हायर एज्युकेशनला. क्लिअर? समजलंय? येस. अरे वा. आता तिसरं समज. चलो. 1/5 रेडियन्स. 1/5 रेडियन्स. आधी पहिल्यांदा याला डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. सांगा 1/5 इंटू 180/5. 180 इज इक्वल टू 1/5 असाच. बोला. 3.14. 5 1 5 5 3 15 5 36. क्लिअर? म्हणजे 36/3.14. ओके. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल, मोबाईल असेल तर मोबाईल वरती झटकन मला कॅल्क्युलेशन करून सांगा 36/3.14 उत्तर काय आहे? 11.4649. 4649. बरोबर आहे. 11.4649 बरोबर लिहिले का? हो. येस. ओके. इज नथिंग बट 11.47. बघा, हा 9 ड्रॉप केला तर हा 4चा काय होईल? 5 होईल. हा 5 ड्रॉप केला तर हा काय होईल? 7 होईल. क्लिअर? जो अंक आपण ड्रॉप करतोय तो जो का 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल अलीकडचा अंक 1 ने वाढवायचा. याला म्हणतात ट्रंकेट करणं. आता आपल्याला 11.47 डिग्रीचं डिग्री मिनिट्स आणि सेकंड मध्ये कन्व्हर्जन करायचंय. सांगा. आता तुम्ही सांगणार आहात, तुमच्या समोर एक्झाम्पल मी 2 सॉल्व्ह करून दाखवलेत. बोला. 11 into 0.47
47. साई 7 42 2 हात झाले 4 साई चौक 24 24 आणि 4 28 मिनिट्स. क्लिअर? येस और नो? Yes, sir. म्हणजे 11 डिग्री 28 मिनिट्स. आता आपल्याला परत त्याचा फ्रॅक्शनल पार्टचं सेकंदामध्ये कन्वर्ट करायचंय. काय करणार? 0.2 into 60. ये 11 डिग्री 28 मिनिट्स साई दुणे 12 सेकंद. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे तुम्हाला डिग्रीचं डिग्री मिनिट सेकंड मध्ये करताना फ्रॅक्शनल पार्ट जो असेल त्याला 60 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या फ्रॅक्शनल पार्टला 60 ने मल्टिप्लाय केलं तर ते मिनिट्स मध्ये होईल. मिनिट मधल्या फ्रॅक्शनल पार्टला जर का परत 60 ने मल्टिप्लाय केलं तर ते सेकंदामध्ये कन्वर्ट होईल. मिनिट साठी सिम्बॉल आहे डोक्यावरती सिंगल डॅश, सेकंदासाठी सिम्बॉल आहे डोक्यावरती डबल डॅश. बरोबर? आता उलटी गाडी पण चालवता यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मिनिट्स डिग्री मिनिट सेकंड मध्ये दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलं कन्वर्ट टू डिग्री, उलटी गाडी, तर काय करायचं? हा जगा सगळ्यात शेवटचा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे, हा जो सगळा फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला 60 ने डिवाइड करायचं. इथे काय केलं होतं आपण? मल्टिप्लाय करायचं. उलटी गाडी चालवताना प्रोसेस उलटी करायची. 48 ला 60 ने डिवाइड करायचं. जे उत्तर येईल ते याच्यामध्ये ऍड करायचं. मिनिट्स असणार आहेत ते. ह्याला परत 60 ने डिवाइड करायचं. येईल ते उत्तर ह्याच्यात ऍड करायचं. ओके, चेक करून बघू आपण. हेच उत्तर कन्फर्म करून बघू आपण. जस्ट मिनिट करूनच बघू. बघा 245 डिग्री तसाच प्लस 19 मिनिट्स तसाच. पहिल्यांदा आपण चेंज करणार या 48 सेकंदाचे मिनिट्स मध्ये. क्लिअर? म्हणजे हा 245 डिग्री 19 मिनिट्स. आता ह्या 0 इथला काढून टाकला, इथे डेसिमल पॉईंट दिला 4.8 डिवाइड बाय 6 6 8 48.8 ऍड झाला. बरोबर? हा पण मिनिट्सच आहे कारण आता सेकंदाचा आपण मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे हा झाला 245 डिग्री 19.8 मिनिट्स. बरोबर? हे ऍड करायचंय. आता या 245 डिग्रीला तसंच ठेवलं प्लस हा 19.8 जो आहे त्याला परत 60 ने डिवाइड करायचा मिनिट्सला, म्हणजे तो डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. हा 245 डिग्री तसाच प्लस हा 0 जो आहे तो काढून टाकण्यासाठी इथे मी हे केलं 1.98 डिवाइड बाय 6. आता हे डिग्री कारण आपण 16 डिवाइड करतोय म्हणजे 245 डिग्री प्लस 0 साहित्रिक 18 म्हणजे हा झाला 245.33 डिग्री. ओके, तेच उत्तर आपल्याला मिळालं. डिग्रीकडनं डिग्री मिनिट सेकंड करताना आपण मल्टिप्लाय बाय 60 फ्रॅक्शनल पार्टला प्रत्येक वेळी 60 ने मल्टिप्लाय करत जातो. उलटी प्रोसेस डिग्री मिनिट सेकंड कडनं डिग्रीकडे जायचं असेल तर शेवटच्या फ्रॅक्शनल पार्टला पहिल्यांदा 16 डिवाइड करायचं. म्हणजे थोडक्यात सेकंदाचं रूपांतर मिनिट मध्ये करायचं. ते मिनिट्स एकत्र करायचे. त्या मिनिट्सच्या पार्टला परत 60 ने डिवाइड करायचं. म्हणजे मिनिट्सचं रूपांतर होईल डिग्री मध्ये. क्लिअर? गाडीचा फॉरवर्ड गिअर पण टाकता यायला पाहिजे, रिव्हर्स गिअर पण टाकता यायलाच पाहिजे. दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत? दोन्हीही कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत का? अरे यस और नो? Yes, sir. येस सर. त्यामुळे
हे सगळं तुम्हाला आता वाटेल फार सिंपल आहे, ह्याच्यात काय एवढं, पण हे पुढे जाऊन तुम्हाला खूप उपयोगी पडतं. तुम्ही जर हे सगळ्या ऑलिम्पिकच्या गेम्स बघितल्या तर त्यामध्ये मिनिट नाही, सेकंदाचा पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंदचा पार्ट इन्व्हॉल्व होतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामुळे एखादा जिंकणारा हारतो किंवा जो मागचा असतो तो पुढे येतो रेसमध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंदामुळे. एवढं टाइमचं फार व्हॅल्युएशन आहे. आपल्या रिअल लाईफ मध्ये आपण तेवढं त्याला केअरफुली बघत नाही, मायक्रो सेकंदाला, रादर सेकंद आणि मिनिटाला पण बघत नाही आपण. पण रिअल लाईफ मधनं जर तुम्ही सायन्सच्या लाईफ मध्ये गेलात तिथे मायक्रो सेकंदाला सुद्धा फार व्हॅल्यू आहे. ओके, चलो, इथपर्यंत कन्सेप्ट तुम्हाला कळाली. आता एक सिंपल प्रॉब्लेम घेऊया. इन अ ट्रायंगल ABC, if major angle A is equal to 7 pi upon 36 radians, major angle B is equal to 120 degree. Find major angle C in degree and radians. ओके, महत्वाचा शब्द कुठला यातला? चला, वर्ड प्रॉब्लेमची ताकद ओळखूया आपण. वर्ड प्रॉब्लेम कसं हँडल करायचे. 10वीला वर्ड प्रॉब्लेम केले असतील रट्टे देऊन, पाठ केले असतील, काही जणांनी उत्तर पण पाठ केली असतील. बोला, महत्वाचा शब्द कुठला आहे यातला? कुठला शब्द महत्वाचा आहे? अरे, कुठला शब्द महत्वाचा आहे? सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना? अरे, यस और नो? ऑडिओ Yes, व्हिडिओ. अरे बाई, इतक्या वेळा तुम्हाला 4 वेळा प्रश्न विचारावा लागतो का? अवघड आहे तुमच्या केसमध्ये. मग कुठला शब्द महत्वाचा क्वेश्चन मध्ये या? अरे, आता मार्क केलाय ना, तुमच्या समोर दिसतंय ना, तुम्हाला फक्त बोलायचंय. ट्रायंगल ABC. triangle ABC. ट्रायंगल मध्ये अँगलची प्रॉपर्टी काय असते? कुठल्याही ट्रायंगल मध्ये अँगलची प्रॉपर्टी काय? Measure of all three angles is equal to 180 degree. 180 डिग्री, तिन्हीची सम. ओके, आपण आता एक काम करूया. तुम्हाला डिग्री फार सोयीची पडते कारण तुमचं डिग्री मध्ये आतापर्यंत झालेलं आहे. आपण या रेडियन्सला कन्वर्ट करूया डिग्री मध्ये. मेजर अँगल A इज इक्वल टू 7 पाय अपॉन 36 ला कन्वर्ट करायचं डिग्री मध्ये. सांगा. Pi upon 180. बोला. 180 रेडियनचं upon डिग्री pi. मध्ये 180 180 pi. अपॉन पाय. पायला पाय कॅन्सल झाला. किती? 36 pi चा 180. म्हणजे 7 5 35. क्लिअर? क्लिअर? म्हणजे ए हा डिग्री मध्ये, बी त्यांनीच दिलाय डिग्री मध्ये. अँगल सी किती होईल? बोला, अँगल सी किती? 25 degree. 25. आता या 25 डिग्रीला आपल्याला कन्वर्ट करायचं रेडियन्स मध्ये. सांगा. ला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. Pi upon 180 degree. Pi upon 180. सिम्प्लिफाय केलं. 5 5 25, 5 3 15, 5 36.
म्हणजे 5 पाय अपॉन 36 रेडियन्स. कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये दोन्ही सांगितलं, डिग्री मध्ये पण काढा आणि रेडियन मध्ये पण काढा. इथे आपण कुठली 10वीतली प्रॉपर्टी वापरली? Measure अँगल of all ए angles is equal to plus 180 degree. P plus angle C is equal to 180 degree. This is the property which we use here. ओके, त्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर असेल तरच पुढे जाता येतो. ओके, अजून एखादा बघू आपण. सेकंड, two angles of a triangle are 5 pi upon 9 radians आणि दुसरा आहे 5 pi upon 18. Find third angle in degree and radian. बोला, काय करावं लागेल आता? पहिलं दोन्ही दिलेल्या अँगलला हे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्याला दोन्हीला ऍडिशन करून 180 सेपरेट करायचं आणि परत तिसरा अँगल येणार त्याला मग रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. गिवन angles in degree are, पहिला अँगल कन्वर्ट करू. 5 pi upon 9 कसा कन्वर्ट करणार? डिग्री 180 upon pi. 20 5 100. And second, 5 pi upon 18 into 180 upon pi. Pi ला pi गेला 10, 50 degree. Clear? Therefore, third angle is equal to 180 minus 150. बरोबर आहे का? That is 30 degree. Clear? Yes. Or yes or no? आता या 30 डिग्रीला कन्वर्ट करा रेडियन्स मध्ये. Pi upon 180. पाय अपॉन 180 30 अंश असे म्हणजे पाय बाय 6 रेडियन्स. 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन्स. क्लिअर? क्लिअर? Yes, sir. Yes. ओके, अजून एक वर्ड प्रॉब्लेम. The sum of two angles is 5 pi radians and their difference is 60 degree. Find their measure in degree and radian. ओके, दोन अँगलचे ऍडिशन
सम म्हणजे ऍडिशन 5 पाय रेडियन्स आणि त्या दोन अँगल मधला फरक 60 डिग्री आहे. ओके, लेट x and y be two angles. Therefore, तर पहिलं वाक्य वाचा. क्वेश्चन मधलं पहिलं वाक्य काय म्हटलं त्यांनी? द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन्स. म्हणजे इथे x प्लस y इज इक्वल टू किती होईल? 5 पाय रेडियन्स. बरोबर आहे का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. कन्वर्ट दिस इनटू डिग्री. 5 पाय रेडियन्सला कन्वर्ट करा डिग्री मध्ये. 5 पाय. पुढे तुम्ही बोलायचं आहे, मी फक्त लिहिण्याचं काम करणार आहे. 180 upon pi. 180 अपॉन पाय. पायला पाय कॅन्सल झाला. 18 पंचे 90, 900 डिग्री. क्लिअर? Yes, दुसरं sir. वाक्य, हे पहिलं वाक्य झालं आपलं. दुसरं, द डिफरन्स इज 60 डिग्री. डिफरन्स म्हणजे काय? x मायनस y इज 60 डिग्री. दिस इज अ सेकंड स्टेटमेंट. आता x आणि y च्या व्हॅल्यूज काढता येतील तुम्हाला. x आणि y ची दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स x अँड y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. सांगा डिग्री मध्ये उत्तर सांगा. x व्हॅल्यू किती येते आणि y ची व्हॅल्यू किती येते डिग्री मध्ये, कारण आपण सगळं कन्व्हर्जन डिग्री मध्ये केलंय. सर एक्स म्हणजे 480. एक मिनिट 480 बार. गुड. y किती होईल? 480 मधनं y गेला की 60 येते ना, 480 पेक्षा 60 कमी. हा 420 होईल. बरोबर आहे? मिळाले अँगल्स. आता याला कन्वर्ट डिग्री टू रेडियन्स पण करा. चला लगेच करून टाकू. 480 इंटू, बोला. 180 upon pi. आपल्याला डिग्रीचं रेडियन्स मध्ये कन्वर्ट करायचं. हा गोंधळ करू नका. सुरुवातीला गोंधळ होईल, नॅचरल आहे. कशाने जाईल? 6 18. बरोबर का? म्हणजे 8 पाय अपॉन 3 रेडियन्स हा x झाला. आता y 420 इंटू पाय अपॉन 180. हा झिरोला हा झिरो गेला. 6 ओके, क्लिअर? समजली प्रोसेस? अरे प्रोसेस समजली आहे का? Yes. चलो अजून एक क्वेश्चन घेऊ. हे वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित करावे लागतात बरं का. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधी ते प्रॉब्लेम अंडरस्टँड व्हायला लागतो. एकदा तो प्रॉब्लेम समजला की मग त्याची प्रोसिजर आपण ठरवू शकतो. द मेजर्स of the angles of a triangle are in the ratio 3:7:8. Find their measures in
degree and radian. This is the question. हा प्रकार तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये रेशिओ अँड प्रोपोर्शन मध्ये खूप कव्हर केलेला आहे. दिलेल्या गोष्टी प्रोपोर्शन मध्ये रेशिओ मध्ये असतील तर काय करायचं. ओके, लेट angles are multiple of x. यहाँ 3x, 7x आणि तिसरा अँगल होईल 8x. x ही काहीतरी क्वांटिटी आहे म्हणजे x ने मल्टिप्लाय केल्यानंतर सगळे सेम होतात. आता हे तिन्ही अँगल्स कोणाचे आहेत? ट्रायंगलचे आहेत. Therefore 3x plus 7x plus 8x is equal to 180. Therefore 18x is equal to 180. Therefore x is equal to 10. बरोबर आहे का? हो. Angles B Yes, are sir. B. Multiple of. Therefore म्हणजे आता पहिला अँगल काय होईल? Therefore angles are 3x, x ची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे हा 30 डिग्री, 70 डिग्री आणि 80 degree. 80 डिग्री. 80 डिग्री. त्याला आता कन्वर्ट करा. पहिल्या अँगलला 30 डिग्रीला कन्वर्ट करायचं रेडियन्स मध्ये, कारण आपल्याला रेडियन्स मध्ये पण पाहिजे. दॅट इज 30 इंटू पाय अपॉन 180. बरोबर आहे का? अरे येस और नो? हो. 36 आर दॅट इज पाय बाय 6 रेडियन्स. दुसरा 70 इंटू पाय बाय 180 दॅट इज 7 पाय बाय 18 आणि तिसरा 80 टू पाय बाय 180 चौक 8 बे 9 18 4 पाय बाय 9 रेडियन्स. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला रेशिओ अँड प्रोपोर्शन मधली ही कन्सेप्ट तुम्हाला 10वीची जी शिकला होता 10वी पर्यंत तिथे यूज करायची. प्रत्येक अँगल हा x च्या मल्टिपल मध्ये आहे असं आपण गृहीत धरलं. म्हणजे थोडक्यात ते अँगल्स 3x 7 आणि 8x झाले आणि हे ट्रायंगलचे अँगल आहेत म्हटलं या तिन्ही अँगलची ऍडिशन 180 असायलाच पाहिजे. ओके, या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण x ची व्हॅल्यू शोधून काढली. म्हणजे प्रत्येक अँगलला x म्हणजे 10 नी मल्टिप्लाय केलं तर ते अँगल 30 70 आणि 80 होतील. फक्त त्याला डिग्री मधनं कन्वर्ट केलं रेडियन्स मध्ये. तर हा वर्ड प्रॉब्लेम मधला जो काही मिनिंग आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. रेशिओ अँड प्रोपोर्शन चॅप्टर मधली ही कन्सेप्ट आपण इथे उचलली. येता 8वी किंवा 9वीत झाली असेल तुमची. ओल्ड कन्सेप्ट, ओल्ड सिलेबस, ओल्ड फॉर्म्युले कधीही वाया जात नाही. तुम्हाला आता ह्याच्या पुढे लक्षात येईल की काही गोष्टी ज्या आहेत त्या 7वीतल्या पण आपण वापरतो इथे. 12वीला गेलेल्या मुलांना सुद्धा 7वीतल्या शिकलेल्या गोष्टी वापराव्या लागतात इतक्या वर्षानंतर. नॉलेज कधीही वेस्ट जात नाही, ते कुठे ना कुठेतरी ऍप्लिकेबल होतं. फक्त हे त्यासाठी तुमचा सतत मेंदू ओपन ठेवावा लागतो. म्हणजे मेंदूला सतत ती प्रॅक्टिस ठेवावी लागेल. ओके, मग कसा वाटला आजचा पाठ? समजलाय सगळ्यांना? कन्सेप्ट सगळ्यांना समजले आहेत? Yes, sir. चलो, आज आपण आता इथेच थांबूया. बाकीचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, बाय. शहाणे असतो तू.